नमो बुद्धाय. धम्मपद. आज आपण पाहणार आहोत 4 पुष्प वर्ग. या पृथ्वीला आणि देवलोकासहित यमलोकाला बुद्ध शिष्य जिंकील. कुशल बुद्ध शिष्य धर्मपदाला पुष्पाप्रमाणे वेचील. चतुर शिष्यच सुदेशित धम्म ग्रहण करेल. ह्या शरीरास फैसाप्रमाणे व मृगजळाप्रमाणे क्षणभंगूर जाणून कामदेवाच्या आकर्षणाला छाटून मृत्यूराजाच्या दृष्टीतून सुटून जावे. हे शरीर मृगजळासारखे आहे. कामभोग रूपी पुष्प वेचणाऱ्या आसक्त माणसाला मृत्यू ओढून घेऊन जातो, जसा निजलेल्या गावाला महापूर ओढून घेऊन जातो. इंद्रिय सुखात रमणारास मृत्यू वाहून नेतो. पुष्पाप्रमाणे कामोपभोग वेचण्यात जो पुरुष आसक्त असतो, अशा भोगलुब्धास अतृप्तावस्थेत मृत्यू ओढून घेऊन जातो. अतृप्त असतानाच कामांध मरतो. फुलांच्या वर्णाला व सुगंधाला धक्का न लावता ज्याप्रमाणे भ्रमर त्याचा रस घेऊन निघून जातो, त्याचप्रमाणे मुनीने गावात वावरावे. भिक्षूने गावात भ्रमरास समान वागावे. दुसऱ्यांचे दोष आणि त्यांनी केलेले अथवा न केलेले याकडे पाहू नका. मी काय केले व काय केले नाही इकडेच लक्ष द्या. दोष पहावे, दुसऱ्यांचे नव्हे. मनोहर व वर्णयुक्त पण सुगंधहीन फुलाप्रमाणे आचरण नसलेल्या पुरुषाचे सुभाषित व्यर्थ असते. धम्माचरण न करणाराचे बोल निरर्थक ठरतात. मनोहर व वर्णयुक्त पण सुगंधित फुलाप्रमाणे आचरणयुक्त पुरुषाचे सुभाषित यथार्थ असते. धम्माचरण करणाराची वाणी सार्थक ठरते. ज्याप्रमाणे फुलांच्या राशीतून पुष्कळ पुष्पमाला तयार होतात, त्याचप्रमाणे जन्मास आलेल्या मर्त्याने पुष्कळ पुण्य संपादन करावे. कुशल कर्म करीत राहावे. पुष्पाचा सुगंध, मग ते पुष्प चंदनाचे असो, तगराचे असो वा चमेलीचे असो, वाऱ्याच्या उलट दिशेला जाऊ शकत नाही. परंतु संताचा सुगंध वाऱ्याच्या उलट दिशेने सुद्धा जातो. सत्पुरुषाचा सुगंध सर्व दिशांना पसरतो. शिलाचा सुगंध सर्वत्रच दरवळतो. चंदन, तगर, कमळ किंवा जुई या पुष्पांच्या सुगंधापेक्षा चारित्र्याचा सुगंध श्रेष्ठ असतो. शिलाचा सुगंध हा सर्वश्रेष्ठ होय. चंदन किंवा तगर यांचा सुगंध जो आहे तो अल्पमात्र असतो, परंतु शीलवान पुरुषाचा सुगंध देवापर्यंत जातो. शीलवानाचा सुगंध देवलोकातही पसरतो. त्या शील संपन्नांचा, अप्रमादाने वागणाऱ्यांचा, सम्यक ज्ञानामुळे मुक्त झालेल्यांचा मार्ग माराला सापडत नाही. अर्हंतपद प्राप्त भिक्षूचा मार्ग माराला सापडत नाही. ज्याप्रमाणे महामार्गावर टाकलेल्या कचऱ्याच्या उकिरड्यावर मनोरम व पवित्र गंध असलेले कमळ उगवते, त्याप्रमाणे उकिरड्यासम बनलेल्या व अंध झालेल्या आज्ञेजनात सम्यक संबुद्धाचा शिष्य प्रज्ञेने झळकतो. कचऱ्यातून सुद्धा कमल पुष्प उगवते. या पुढील भागात आपण पाहणार आहोत 5 बालवर्ग. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.